कराड यांना परवा ते स्वतः सरेंडर झाले। याच्यातल्या काही गोष्टी बारकाईने जर बघितल्या तर त्या दिवशी केजच्या न्यायालयामध्ये एक सरकारी वकील देशपांडे यांनी हा खटला याच्यामध्ये उभं राहायला नकार दिला। हा कोणत्या कारणाने नकार दिला याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। भीतीमुळे दिला की काही तत्वनिष्ठ वकील आहेत देशपांडे साहेब, त्याच्यामुळे त्यांना या खटल्यात उतरावं वाटलं नाही, परंतु ते गव्हर्नमेंट प्लीडर आहे त्याच्यामुळे त्यांनी उतरायला पाहिजे होतं। परंतु याची खातरजमा केली पाहिजे सरकारने की या सगळ्या याच्यात यांनी नकार का दिला। दुसरी गोष्ट, एसआयटी 2 लागलेल्या आहेत, याच्यातले अधिकारी मेजॉरिटीनं बीडचे आहेत। केजच्या कोर्टात ज्या केजचं पोलीस स्टेशन यांच्यावर गुन्हा दाखल करायला तयार नव्हतं, जे पोलीस स्टेशन यांच्या इशाऱ्यावर नसतं, वाटतं त्या ठिकाणचे लोक, त्या ठिकाणची सीआयडी, त्या ठिकाणची एसआयटी, जर अधिकाऱ्यांचं नाव मी आज बघितलं, वाचलं सगळं, तर याच्यामध्ये मेजॉरिटी लोक बीडचे। माझं याच्यातलं स्पष्ट मत असं आहे की याच्यामध्ये राज्याचा एखादा वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये असला पाहिजे, एक स्वतंत्र टीम राज्याची त्याच्यामध्ये असली पाहिजे, आणि हा खटला केजच्या ऐवजी बीड जिल्हा सोडून मग संभाजीनगर असेल, पुणे असेल, नगर असेल, इतरत्र चालवला पाहिजे। कारण ज्या ठिकाणचे पोलीसच आरोपीबरोबर बसतात उठतात, ज्या ठिकाणचे पोलीस तपास करायला तयार नाही, आणि अशाच पोलिसांकडे पुन्हा एकदा तपास दिला तर मला वाटतं हे सगळं काही स्टोरी रायटिंग व्यवस्थित केलेली आहे, एका फ्रेममध्ये बसवलेली आहे, काही दिवस जाऊ द्यायचं, नंतर काही दिवसांना पुन्हा एकदा आरोपीला बाहेर काढायचं, अशा प्रकारची स्टोरी तयार केलेली काय, अशा प्रकारची शंका सुद्धा ओव्हरऑल सगळ्या आरोपीच्या बॉडी लँग्वेजवरून लक्षात येते। अजूनही मोबाईल जप्त केला, या मोबाईलमध्ये काय काय आहे, कोणाकोणाचे फोन आले, कोणाकोणाचं सीडीआर रेकॉर्ड अजूनही पोलिसांनी सीआयडीने जाहीर केलं नाही। मला वाटतं हे जाहीर करायला पाहिजे। कोणी म्हणेल मी या खटल्यामध्ये नाही, मी याच्यामध्ये नाहीये, परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा सपोर्ट असणारा, सहभागी असणारा सुद्धा या खटल्याचा आरोपी होऊ शकतो, नव्हे तो झालाच पाहिजे। आणि म्हणून या सगळ्या आरोपींचे मोबाईल जप्त झाले, याच्यामधले व्हिडिओज काय आहे, यांना कोणाकोणाचे फोन आले, कारण 3 तासाचा काळ मधला आहे, या 3 तासाच्या काळामध्ये काय काय झालं हे सगळ्यात महत्वाचं आहे। हे लवकरात लवकर बाहेर येण्याची सुद्धा आवश्यकता आहे। म्हणजे याच्यातला सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या एसआयटीच्या टीम आहे, याच्यामध्ये महाराष्ट्रातले तरबेज अधिकारी याच्यात नियुक्त केले पाहिजे, आणि हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेर चालला पाहिजे। आणि देशपांडे जे तिथले गव्हर्नमेंट प्लीडर आहे त्यांनी खटला चालवण्यास का नकार दिला याची सुद्धा माहिती घेतली पाहिजे। अशा प्रकारची सुद्धा मागणी मी राज्य सरकारला करेन। वाल्मिक कराड यांचा बीडमधील जो आका आहे त्याचा काय पत्ता लागलेला नाही, अजून त्याच्यावरती कारवाई झाली नाही। हे पहा, सुरेश धसांचा इशारा कोणाकडे सुस्पष्टपणे, कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे जवळचे आहेत, आणि स्पष्टपणे मला आका पाका मी काही म्हणत नाही की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची जवळीक आहे, हेच त्यांना म्हणायचं आहे। पोलिसांनी याची या अशा सगळ्या वक्तव्याची दखल घेतली पाहिजे, कारण मला तरी ही लुटूपुटूची लढाई वाटू लागलेली अटकेनंतर स्वतःहून 14 दिवस। आणि तुम्हाला चांगलं आठवत असेल, आपल्यातले बरेच जण नागपूरला होते, मी अधिवेशनात वाल्मिक कराड नागपूरजवळ एका फार्म हाऊसवर आहे असा आरोप केला होता, आणि सगळ्या तपासात आता बाहेर येतं की वाल्मिक कराड अधिवेशन काळात तिथं होते, म्हणजे माझा आरोप सत्य होता एक। पण आणखी सांगतो की आतापर्यंत मला कधीही एकाही पोलीस अधिकाऱ्याचा फोन नाही आला की तुम्ही हा आरोप केला होता, कोणत्या आधारावर केला होता, काय आधारावर केला होता। मला वाटतं ही पोलीस यंत्रणा आपली, याचाच अर्थ जर पोलिसांना शोधायचं असतं तर त्याच वेळेस, त्याच दिवशी, त्या क्षणाला, कारण बऱ्याच वेळेस राज्य सरकार अशा पद्धतीनं सभागृहात बोलल्यानंतर ताबडतोब याच्यासाठी पावलं उचलत असतं। सभागृहात बोलण्याला एक अर्थ असतो, एक ताकद असते, आणि ते बोलल्यानंतर राज्य सरकार इमिजिएट या विषयानं तपास करत असतं, किमान चौकशा करत असतं। परंतु मी त्या दिवशी अधिवेशनानंतर सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की मला साधा फोनही कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याचा आला नाही, परंतु आता तपासातून हे स्पष्ट होतंय की वाल्मिक कराड नागपूरमध्ये होते। हे पहा, आता कोणाला भेटण्यासाठी आले होते, मला जी माहिती आहे
तुम्ही ज्यांचं नाव घेतो हे 3 दिवस अधिवेशनाला आलेच नाही, कुठं होते? हाही प्रश्न केला पाहिजे ना, तुम्ही तपासलं पाहिजे पत्रकारांनी. ज्या पद्धतीनं ही शरणागती झाल्यापासून धनंजय मुंडे कुठे दिसलेले नाहीये, त्याचबरोबर त्यांची कुठली प्रतिक्रिया आलेली आहे. एकीकडे ते प्रतिक्रिया देतात की तू माझ्या जवळच आहे, आणि दुसरीकडे शरणागती झाल्यापासून धनंजय मुंडे गायब आहे. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? आणि मुळात आपण एक जबाबदार मंत्री आता झालेला आहात, असं असताना इतक्या मोठ्या प्रकरणात वारंवार तुमचं नाव येत असताना कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया न देणं हे कितपत योग्य वाटतं? नाही, हे तर चुकीचं. जर माझ्याजवळच्या एखाद्या कार्यकर्त्याने काही गुन्हा केला आणि मी जर त्याच्यातला माझा कुठे रोल नसेल तर मी सुस्पष्टपणे येऊन सांगितलं पाहिजे. एखाद्या कार्यकर्त्याकडून जवळचा गुन्हा होतो त्याच्याविषयी मी नाही म्हणणार नाही, परंतु त्याच्याविषयी सुस्पष्टपणे भूमिका आपली मांडली पाहिजे. परंतु जे मागच्या 5 वर्षातलं 10 वर्षातलं बीडमधील वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. म्हणजे कित्येक वेळेस पोलीस अधिकाऱ्यांना कलेक्टरांना आदेश वाल्मिक कराड देत होते, धनंजय मुंडे देत नव्हते, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि वाल्मिक कराडांचा आदेश म्हणजे धनंजय मुंडेंचा आदेश, अशा पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये एक जनरली समज आहे. नव्हे तसंच होत आलेलं आहे आतापर्यंत, नव्हे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा असं होत आलेलं आहे आतापर्यंत. मग ते जवळचे आहेच त्यांच्या. विजय वडेट्टीवारांनी आणखी एक आरोप केला. ते म्हणतात की आता धनंजय मुंडे यांची मंत्रिपदातून हकालपट्टी करण्यात येईल आणि त्यांच्या जागी छगन भुजबळ यांची वर्णी लावण्याची शक्यता आहे. कसं पाहता येईल? मला माहिती नाही, मला अंतर्गत काही माहिती नाही, परंतु अशा पद्धतीनं आरोप असल्यावर त्या मंत्र्यांनी त्या पदावर राहता कामा नये असं मला वाटतं. बाकी जी वडेट्टीवारांकडे माहिती याची माहिती काही मला नाहीये. सरकार सुद्धा त्यांच्याकडे अशी कुठल्याही पद्धतीची मागणी करत नाही, त्यांच्या पक्षाचे प्रमुख अशा पद्धतीची कुठलीही मागणी करत नाहीये. हे कुठेतरी बेजबाबदारपणा वाटत नाही का आपल्याला? सरकारने सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करायला नको? सरकार या सगळ्या याच्यात आरोपींना वाचवत होतं सुस्पष्टपणे. मी नेहमी सांगितलं की महाराष्ट्र पोलीस ही अतिशय सक्षम यंत्रणा आहे. महाराष्ट्र पोलिसांना आपण दोष देऊ शकत नाही, एवढी ताकद सक्षमता आपल्या पोलिसांमध्ये आहे. या पोलिसांनी ठरवलं तर स्वर्गातून आणि भूलोकातूनही ते आरोपीला शोधून आणू शकतात, एवढी ताकद आपल्या पोलिसांची आहे. परंतु ज्या अर्थी त्यांनी एवढ्या दिवस त्यांना शोधलं नाही, याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये राजकीय एक हस्तक्षेप होता. पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप झाल्यावरच असं होऊ शकतं, नाही तर आपल्या पोलिसांना वाटतं कोणत्याही गुन्हेगारापर्यंत आणि गुन्ह्यापर्यंत पोहोचवायला थांबवणारी ताकद तरी या हिंदुस्थानात तरी नाहीये. एवढी सक्षम आपली पोलीस आहे. परंतु ज्यावेळेस राजकीय वरद हस्ता असतो त्याच वेळा या पोलिसांचं काय होतं हे आपण बघितलेलं आहे. अब्दुल सत्तार यांनी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये जे भाषण केलं त्यात ते म्हणतात की गुंडगिरी संभाजीनगरमध्ये खपवून घेतली जाणार नाही. नेमका कोणी? अब्दुल सत्तार यांनी 2.5 वर्षात काही होऊ शकतं असं पण म्हणतायत. अब्दुल सत्तार म्हणतात त्यांचा रोग नेमका कुणाकडे आता ते बघितलं तुम्हाला तो वक्त है हमारा तो दौर आएगा अशी शेरोशाही पण त्यांनी केली. हे बा, अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळालेलं नाही आणि म्हणून या भावनेतून या भूमिकेतून ते बोलत असतील. परंतु त्यांना मंत्रिपद मिळणं न मिळणं त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे असं मी समजतो. त्यामुळे उनका वक्त आएगा की दौर आएगा याच्याशी मला काही माहिती नाही. तुमचे एक मित्रपक्ष म्हणजे अजित पवार यांच्या मातोश्रीने काल विठुरायाला साकडं घातलेले की दोन्ही पवार एकत्रित झाले. असं जर झालं, दुसरीकडे प्रफुल्ल पटेल सुद्धा म्हणतात की शरद पवार हे आमचं दैवत आहे, असं जर झालं तर महाविकास आघाडीला एक मोठा फटका नाही का बसणार? आमचे मित्रपक्ष कोण? शरद पवार. हा, तुम्ही अजित पवार म्हटले. अजित पवार यांनी मातोश्रींनी असं म्हटलंय की विठुरायाला हे पहा, पवार एकत्रित आहे. त्या मातोश्री आहेत, मातोश्रींच्या एक भावना वेगळ्या असतात, त्यांना राजकारणाची काही देणं घेणं नसतं. एक कुटुंब म्हणून कोणत्याही आईची ही भूमिका असते, मला वाटतं ती त्यांनी व्यक्त केली असावी. त्याच्यामुळं त्याच्यात आम्ही राजकारण पाहावं किंवा टाकावं असं मला वाटत नाही. रोहित पवारांनी एक ट्विट केलेलं आहे की पोलीस स्टेशनमध्ये पलंग गाद्या उशा कशासाठी आणल्या? कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये? जर पोलीस स्टेशनला घ्यायचं होतं, महाराष्ट्रातल्या इतर पोलीस स्टेशनला का नाहीये? आरोपींना सोयी सुविधा देण्यासाठी केलंय. हे पहा, मी तुम्हाला सांगितलं हे सगळं
बिलकुल फिक्सिंग ज्याला म्हणता येत असं एकंदर चित्र बॉडी लँग्वेजवरून सगळं क्लिअर दिसतंय. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर. मग वाल्मिक कराड यांना सोडणाऱ्या गाड्या कोणाच्या होत्या, त्या मागच्या आठवड्याभरात कोणाच्या ताफ्यात होत्या, ते व्यक्ती कोण, ते कुठं लपले होते, गाड्या कोणत्या कोणत्या ते वापरत होते, मला तो सुस्पष्टपणे समोर आलेला आहे. आणि म्हणून या गाड्या आता मी बोलत नाही, काही मोठ्या नेत्यांच्या ताफ्यात होत्या 8 दिवस आधी. आता ते तुम्ही तपासा. पुण्यातच मोठ्या नेत्यांच्या ताफ्यात होत्या. तीच गाडी वाल्मिक कराडांना येऊन सीआयडीच्या ऑफिसमध्ये सोडते. तर मला असं वाटतं आता आपण शोध पत्रकारिता करावी. एकूणच या प्रकरणामुळे महायुतीतील तीनही पक्ष एकमेकांसमोर आल्याचं बघायला मिळतंय. 3 पक्ष एकमेकांसमोर आले नाही आले मला माहिती नाही, पण सरकार निश्चित या प्रकरणात बोटचेपी भूमिका घेतंय असं माझं स्पष्ट मत आहे. सर, राजन साळवी नाराज आहेत का आणि ते भाजपमध्ये जातील अशी चर्चा आहे. पक्षाची नेमकी त्यांच्याबद्दलची भूमिका काय? नाही, मला याच्यातली माहिती नाही. नाराज आता निवडणुकीत मला असं वाटतं जय पराजय होत असतो, ही भूमिका सगळ्यांनीच ठेवली पाहिजे. प्रत्येक वेळेस आपण जिंकूच अशातला काही भाग नाही, एखाद्या वेळेस हारणं सुद्धा होत असतं. जय पराजय एकाच नाण्याच्या 2 बाजू मला वाटतं तशा पद्धतीनं सगळ्यांनी घेतल्या पाहिजे आणि येणाऱ्या काळात जय मिळवण्यासाठी कामाला लागलं पाहिजे असं माझं एक शिवसैनिक म्हणून स्पष्ट भूमिका आहे आणि मला असंच वाटतं. नगरसेवक पुण्यातले हे आज भाजपमध्ये प्रवेश करतात, हा एक मोठा फटका नाहीये. हे पहा, आता तर नगरसेवक कोणीच नाही या राज्यामध्ये, सगळे माजी नगरसेवक आहे. आणि मग वेगवेगळे प्रलोभनं वेगवेगळ्या गोष्टीमुळे कोणी जात असेल तर त्याला आम्ही रोखू शकत नाही. परंतु जनता जनार्दन निश्चित शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मान्य उद्धवजी ठाकरे, ठीक एका निवडणूक आमचा पराभव झाला आणि पराभव काही राजकीय कार्यकर्त्याला नवीन असतो अशातला भाग नाही. राजकीय कार्यकर्त्याच्या ओव्हरऑल राजकीय कारकिर्दीमध्ये पराभव सुद्धा असतोच आणि तो आपण स्पोर्ट्स म्हणजे खिलाडू वृत्तीनं स्वीकारावा असं मला वाटतं. एखादा पराभव झाला म्हणून पक्ष बदलणं मला वाटतं काही दुसऱ्या अडचणीमुळे बदलत असेल कोणी तर मी समजू शकतो, पण पराभव बदलावा नाही असं मला वाटतं. पुन्हा एकदा अशी बातमी येते की तुम्ही शिंदे गटाकडे आकर्षित झालेले वृत्तपत्रामध्ये मी बोललोच नसतो. इथं पत्रकार परिषद घेतली नव्हती. मला असं वाटतं खोट्या अफवा काही वर्तमानपत्रांनी आमच्या संभाजीनगरातल्या अशा पद्धतीनं पेरल्या जातात. मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे, मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाला मानणारा शिवसैनिक आहे, विचाराला मानणारा शिवसैनिक आहे. मी सांगितलं मी एक राजकीय कार्यकर्ता आहे, एक सामाजिक कार्यकर्ता आहे. निवडणुकीत यश अपयश या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. जसं यश बऱ्याच वेळेस मिळवलं तसं अपयश एखाद्या वेळेस पचवावं लागतं. मला वाटतं ते राजकीय कार्यकर्त्यांनी पचवावं, त्याच्यातच परिपक्वता दिसते. आणि ते जर पचवता नाही आले तर तो कार्यकर्ता नाही, तो संधी साधू कार्यकर्ता होऊ शकतो. उद्धवजी आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार होते, बीड आणि परभणीमध्ये ते भेटी देणार होते अशी माहिती होती. कधी होणार हा दौरा? नाही, हे रद्द वगैरे झाला आणि ठरलाही नव्हता. चर्चा होती. हे वाल्मिक कराड वगैरे या सगळ्या आरोपींना लवकर पकडून मला असं वाटतं शिवसेना म्हणून मी स्वतः जाऊन आलेलो आहे. तिथे परभणीला जाऊन आलेलो आहे, बीडला जाऊन आलेलो आहे. आमचे शिवसैनिक दोन्ही ठिकाणी आहे. परभणीला आमचे खासदार आहेत, आमचे आमदार आहेत संजयजी जाधव, राहुलजी पाटील. बीडला आमचे जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे शिवसेना म्हणून आम्ही तिथं सातत्याने या विषयात आवाज उठवत आहोत आणि त्या हिशोबाने मला असं वाटतं या भूमिकेला न्याय देण्यासाठी जास्त काम केलं पाहिजे दौरे करण्यापेक्षा. दालनावरती कोट्यावधीचा खर्च होतोय, अद्यापही निविदा काढलेल्या आहेत, मात्र कार्यालय असेल बंगल्यांवरती कोट्यावधीचा खर्च केला जातो. काय प्रतिक्रिया? माझं त्याच्या पुढे जाऊन म्हणणं आहे की अजून 8-9 मंत्री मंत्रालयात फिरकलेलेच नाहीये. मला वाटतं त्यांच्या खाते वाटपाविषयी ते खुश नाहीये. बऱ्याच मंत्र्यांनी 2-4 मंत्र्यांनी तर चमकोगिरी 2-3 दिवसात केली. आता ते काम मंत्र्यांचं नाही. मला ते बोलायला वेळ मिळाला नव्हता किंवा मधल्या काळात आपण ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या ह्याच्यात होतो म्हणून मुद्दाम बोललो नाही. पण तो एक मंत्री पोलीस स्टेशनमध्ये रात्री जाऊन बसला आणि पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले. एक मंत्री
बसमध्ये प्रवास केला, म्हणजे आपण याच्या आधी बसमध्ये प्रवास करत नव्हतो, त्यांनी स्पष्ट केलं. एक मंत्री एका हॉस्टेलमध्ये, गव्हर्नमेंटच्या हॉस्टेलमध्ये जाऊन अधिकाऱ्याला शिवीगाळ केली. मला असं वाटतं हे काही परिपक्व मंत्र्यांचं लक्षण नाही, हे हळद्या हळकुंडात पिवळं झाल्याचं लक्षण आहे. खरं तर या मंत्र्यांनी व्यवस्थित आपल्या विभागाच्या बैठका घेऊन, आपल्या विभागाचा अभ्यास करून, आपल्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन काम करायला पाहिजे होतं. पण तो अशी चमकोगिरी काही मंत्री करतात आणि काही मंत्र्यांनी अजूनही खाते वाटपावर नाराजीमुळे त्या खात्यात कोणत्याही प्रकारचं अजून कुठे हजेरी सुद्धा लावून नाही, कार्यालयात सुद्धा आले नाही, अशा प्रकारची स्थिती. दुसरा गोष्ट, दालनावर खर्च वगैरे याच्यावर मी बोलणार नाही, कारण शेवटी ज्या त्या मंत्र्याला ज्याच्या त्याच्या पद्धतीनं रचना पाहिजे असती आणि ती केली पाहिजे सरकारने. आता खर्चाला काय लिमिटेशन लावायचं तो सरकारचा अधिकार आहे, पण एखाद्या मंत्र्याला जसं पाहिजे तसं दालन बनवणं काही वावगं आहे, चूक आहे असं मला तरी वाटत नाही. दानवे जी जिस तरीके से